लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. निफाड तालुक्यातील ओझर शहराच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून देत विविध कामांना सुरुवात करण्यात आली आहे. ओझर शहरातील 61 विकास कामांसाठी सुमारे 20,46,00,000 रुपये खर्चाच्या कामांचं भूमिपूजन जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते कालिका माता मंदिर येथे पार पडलंय. यावेळी बोलताना गिरीश महाजन यांनी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांच्या नेतृत्वात गेल्या 2-3 वर्षांमध्ये तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू असल्याचं सांगितलंय. ओझर शहर दत्तक घेतल्याची घोषणा निवडणुकीच्या काळातच केली असून भविष्यातील सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. ओझरमधील कचरा व्यवस्थापनासाठी सय्यद पिंपरी येथील जागेवर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. तसेच एअरफोर्स कॉर्नर, प्रभुधाम मंदिर ते नाशिक विमानतळ या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचा प्रस्ताव आणि 10वा मैल येथील सुशोभीकरणाची कामं लवकरच मार्गी लागणार असल्याचं सांगण्यात आलंय. कार्यक्रमानंतर निफाड तालुक्यातील अनेक नेते आणि नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. याचवेळी 15,000 झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आलाय. नवीन बसस्थानक परिसरामध्ये वृक्षारोपणही करण्यात आलंय. ओझर मी म्हणतो, पण भाऊ आता ओझरची एक नव्याने ओळख निर्माण त्या ठिकाणी होत आहे आणि ती म्हणजे गिरीश भाऊंनी दत्तक घेतलेलं ओझर गाव. अशी जी ओळख आवर्जून मला या ठिकाणी नमूद करावी लागेल, कारण या एका वाक्यावर आम्ही निवडणुका लढवलो आणि लोकांनी देखील आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्ही त्या ठिकाणी निवडून आलो. आणि एवढं सांगायचं कारण सुद्धा मी 2 मिनिटात समाप्त करतो. भाऊ, आमचे 2-3 विषय आहेत. एक आमची पाणी पुरवठा योजना 117 कोटी रुपयाची आमचं DPR झालेलं आहे आणि आता आपली जी SLTC मीटिंग असते राज्य सरकारची, जी गेल्या 1.5 वर्षांपासून झालेली नाही, त्याच्याकरता ती पाणी पुरवठा योजना आज रोजी आमची थांबलेली आहे. भाऊ, एक STP सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी योगायोग असा आहे की 10 एकर जागा इरिगेशन डिपार्टमेंटची आमच्या गावामध्ये आहे, आपल्याच खात्याकडे. पूर्वी ती जागा कॅनॉलला भरावा करण्याकरता विकत घेतलेली होती. कॅनॉल बाजूनी गेलेला आहे, त्या भरावा करता त्या मातीचा उपसा झाला, पण ती जमीन हस्तगत ब्रिटिश काळात किंवा नंतर झालेली असेल आणि ती आज पडीत आहे. तर त्यातल्या 5 एकर जागेचा आम्ही आमच्या नगर परिषदेच्या वतीने आपल्या विभागाला प्रस्ताव देत आहोत की STP साठी आम्हाला तो तुमची जे काही प्रोसिजर असेल त्या पद्धतीने मंजूर करावा. भाऊ, आमचा एक विशेष महत्वाचा मुद्दा आहे घनकचरा व्यवस्थापन. आपण आम्हाला बायोमायनिंग साठी त्या ठिकाणी निधी मंजूर करून दिला आणि बायोमायनिंग त्या ठिकाणी होत आहे, सुरू झालेला आहे. परंतु आम्हाला आता कचरा टाकायला नदीकाठ ही जागा आहे, त्याच्यामुळे आम्ही आपल्या विनंती करू की आपण जिल्हा स्तरावर एक सय्यद पिंपरीकडे पण मोठ्या प्रमाणात जागा आहेत, जर त्यांची जागा मिळाली किंवा आम्हाला शासनाने प्रस्ताव मंजूर करून दिला घनकचऱ्याच्या जागेसाठी, तर तो आमचा एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी सुटणार आहे. मला वाटतं की आता निधीच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे मी इलेक्शनच्या वेळेला तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही दत्तक गाव घ्या, मी ते सांगून दिलं. दत्तक म्हणजे कसं खायच्या वेळेला नको बस, मालदार पार्टी असते, घ्या दत्तक, तसं माझं झालेलं आहे आणि मी तुम्हाला दत्तक घेतलेलं आहे. त्यामुळे आता शब्द पळावा लागेल. तर लोक म्हणजे निवडणुकीच्या वेळेला आले, शब्द दिला आणि ते होऊन गेले. निश्चित मला शब्दाची आठवण आहे आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका. पुढच्या येणाऱ्या काळात तुम्ही जे कामं सांगितली या ठिकाणी, किती खरं म्हणजे 30 काम 12 कामं सांगितली, 30 काम तुमच्याकडे गरज नाही पुढे. असे हुशारी लागते राजकारणामध्ये, पण तसं चाललेलं आहे. ओझरच्या सर्वांगीण विकासासाठी शासन स्तरावर विविध प्रकल्प राबवले जात आहेत. आगामी काळात शहराच्या विकासाला आणखीनच गती मिळणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. अझर कादरी, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.